एकदम सुरुवातीला एक स्किप नॉट घेऊन सुरुवातीला 5 चैन बनवून घेणे. 2 3 4 आणि 5. 1 2 3 4 आणि 5. 5व्या चैनमध्ये सुई बसून एक स्लिप स्टिच बनवून घेणे आणि वरती 3 चैन बनवून घेणे. 1 2 3 चैन बनवून घेणे. परत 3 चैनचा हा आपला एक डबल क्रोचेट झाला आहे. असे अजून 11 डबल क्रोचेट बनवून घेणे. दोन 3 4 5 6 7 8 9 10 11 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 1 2 3 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. आता दुसरा कलर घेऊन ह्याच्यामध्ये सुई घुसून एक स्लिप नॉट तयार करून घेणे. इथून हा ग्रीन कलरचा धागा खिचून घेणे आणि नंतर रेड कलरचा धागा खिचून घेणे. अशा प्रकारे आपण वेगळा कलर घेतला आहे. परत 3 चैन करून घेणे. 1 2 आणि 3 चैन करून घेणे. हे जे आपले जिथे आपण सुई हे केली आहे तिथून एक डबल क्रोचेट करून घेणे. परत त्याच्या बाजूच्याच त्याच्यामध्येच परत अजून एक डबल क्रोचेट करून घेणे.
म्हणजे सुरुवातीला इथे 3 चेन करून घेतल्यानंतर एक डबल क्रोचेट, परत त्याच्यामध्येच अजून एक डबल क्रोचेट, असे 2 डबल क्रोचेट. म्हणजे इथे सुरुवातीला 3 चेन, त्याच्यानंतर 2 डबल क्रोचेट, परत 3 चेन, 1 2 3 चेन आणि त्यामध्ये सुई घुसून त्यामध्ये सुई घुसून एक स्लिप स्टिच करून घेणे, परत च्या बाजूच्या चेनमध्ये सुई घुसून एक स्लिप स्टिच करून घेणे, परत त्याच्या बाजूच्या चेनमध्ये एक स्लिप स्टिच करून घेणे आणि वरती परत 3 चेन, 1 2 3 चेन करून घेणे, परत त्याच ह्याच्यामध्ये सुई घुसून एक डबल क्रोचेट बनवून घेणे, परत त्याच ह्याच्यामध्ये सुई घुसून अजून एक डबल क्रोचेट बनवून घेणे, म्हणजे इथे 3 चेन 2 डबल क्रोचेट, परत वरून 3 चेन, परत इथे सुई घुसून एक स्लिप स्टिच, परत त्याच्या बाजूच्या चेनमध्ये एक स्लिप स्टिच, परत 3 चेन, 2 डबल क्रोचेट करून घेणे, परत 3 चेन, 1 2 3 चेन, परत त्यामध्ये सुई घुसून एक स्लिप स्टिच करून घेणे. परत त्याच्या बाजूच्या चेनमध्ये एक स्लिप स्टिच केली, परत त्याच्या बाजूच्या चेनमध्ये घुसून एक स्लिप स्टिच केली आणि वरती 3 चेन करून गेले, 1 2 3 चेन करून गेले, परत त्यामध्ये सुई घुसून 2 डबल क्रोचेट बनवून गेले आणि हा जो मागचा आपला ग्रीन कलरचा धागा आहे लोकरीचा, तो कट करून घेणे. परत 3 चेन, 1 2 3 चेन, परत तिथे आपण घेतलेले हे डबल क्रोचेट केले आहेत ज्याच्यामध्ये, तिथून परत सुई घुसून एक स्लिप स्टिच करून घेणे. परत त्याच्या बाजूच्या चेनमध्ये एक स्लिप स्टिच करून घेणे, परत त्याच्या बाजूच्या चेनमध्ये सुई घुसून एक स्लिप स्टिच करून घेणे आणि आता वरती परत 3 चेन करून घेणे. 1 2 3 चेन, म्हणजे ह्याच्यामध्ये इथे एका चेनमध्ये इथे मधोमध एक स्लिप स्टिच करून घेतली आहे, परत इथे 3 चेन करून घेतले, 2 डबल क्रोचेट त्याच ह्याच्यामध्ये, आणि मग वरून परत 3 चेन करून येणे आणि इथे स्लिप स्टिच घेणे आणि त्याच्या बाजूच्या चेनमध्ये परत स्लिप स्टिच घेणे, परत इथे स्लिप स्टिच घेऊन त्याच्यावरती 3 चेन करणे
मग परत त्याच ह्याच्यामध्ये 2 डबल क्रोचेट करून घेणे. 2 डबल क्रोचेट, परत 3 चेन, 1 2 3 चेन, परत इथे सुई घुसून एक स्लिप स्टिच करून घेणे. परत त्याच्या बाजूच्या चेनमध्ये एक स्लिप स्टिच करून घेणे. परत त्याच्या बाजूच्या याच्यामध्ये एक स्लिप स्टिच करून घेणे आणि वरती 3 चेन करून घेणे. 1 2 3 चेन करून घेणे. परत जिथे आपण हे वरती 3 चेन बनवलं तिथेच परत सुई घुसून 2 डबल क्रोचेट बनवून घेणे. परत 3 चेन, 1 2 3 चेन बनवून घेणे. परत त्याच्यामध्ये सुई घुसून एक स्लिप स्टिच बनवून घेणे. परत इथे सुई घुसून एक स्लिप स्टिच बनवून घेणे. परत त्याच्या पुढच्या चेनमध्ये सुई घुसून एक स्लिप स्टिच बनवून घेणे. परत आता त्याच्यावरती 3 चेन बनवून घेणे. 1 2 3 चेन बनवून घेणे आणि त्याच्यामध्येच परत सुई घुसून 2 डबल क्रोचेट बनवून घेणे. परत 3 चेन, 1 2 3 चेन, परत सुई घुसून इथे एक स्लिप स्टिच बनवून घेणे. परत इथे एक चेन घेऊन एक स्लिप स्टिच घेऊन या चेनमध्ये एक स्लिप स्टिच घेऊन अशा प्रकारे हे आपले 1 2 3 4 5 6 या चेनमध्ये आपण एक स्लिप स्टिच घेऊन आता इथे आपण इकडे आपण 3 चेन घेतल्या होत्या तर इथे आपण 4 चेन घेणार आहोत. म्हणजे हे आपले 1 2 3 4 5 आणि हे 6 1 2 3 4 5 6 4 चेन घेणार आहोत आता आपण. चार चेन घेऊन 1 2 3 4 चेन घेऊन आता इथे आपले हे 3 चेन होते आणि आता आपण इथे 4 चेन घेतलेत. आता हे 3 चेनचा एक डबल क्रोचेट, परत बाजूला 2 डबल क्रोचेट घेतले आणि परत 3 चेन घेतले. म्हणजे आता ह्या दोघांच्या मधोमध सुई घुसून एक स्लिप स्टिच करून घेतली. आणि परत 4 चेन केल्या. 1 2 3 4 चेन घेऊन परत
इथे जिथे आपला ही चैन इथे जिथे दोघांच्या मधोमध एक स्लिप स्टिच बनवली तिथे सुई घुसून एक स्लिप स्टिच बनवून दिली. परत 4 चैन 1 2 2 3 4 चैन. आता ह्या परत दोघांच्या हे आपले 4 डबल क्रोचेट तयार झाले आहेत. या दोघांच्या या 2 आणि ही 2 या दोघांच्या मध्ये सुई घुसून परत आपण एक स्लिप स्टिच बनवून घेणार आहोत. परत 4 चैन 1 2 3 4 चैन. परत इथे जिथे आपण या दोघांच्या मधोमध जिथे स्लिप स्टिच बनवली आहे तिथे सुई घुसून परत एक स्लिप स्टिच घेणार आहोत. परत 4 चैन 1 2 3 4 चैन घेऊन परत या दोघांच्या मधोमध सुई घुसून हे आपले 4 डबल क्रोचेट आहेत. या दोघांच्या मधोमध सुई घुसून परत एक स्लिप स्टिच करून घेणार. परत 4 चैन 1 2 3 आणि 4 चैन. परत इथे या दोघांच्या मध्ये जिथे आपली स्लिप स्टिच आहे तिथे सुई घुसून परत एक स्लिप स्टिच करून घेणार. परत 4 चैन 1 2 3 4 चैन. या दोघांच्या मध्ये सुई घुसून परत एक स्लिप स्टिच घेणार. परत 4 चैन 1 2 3 4 चैन. परत या दोघांच्या मध्ये जिथे आपली स्टिप स्टिच आहे ते परत सुई घुसून एक स्लिप स्टिच घेणार. परत 4 चैन 1 2 3 4 चैन. परत या दोघांच्या मध्ये सुई घुसून एक स्लिप स्टिच परत घेणार. म्हणजे हे जे आपले 4 डबल क्रोचेट आहेत त्याच्या मधोमध सुई घुसून एक स्लिप स्टिच घेणार आहोत. परत आपले 4 चैन 1 2 3 आणि 4 चैन. परत या दोघांच्या मध्ये आपली जिथे स्लिप स्टिच आहे तिथे सुई घुसून परत एक स्लिप स्टिच घेणार आणि चार चैन बनवणार. 1 2 3 आणि 4 चैन बनवणार. परत ह्या 2 4 ह्याच्यामध्ये परत दोघांमध्ये घुसून सुई
एक स्लिप स्टिच घेणार, परत 4 चैन, 1 2 3 4 चैन घेऊन इथे जिथे आपण हे केले तिथे आता आपण हे स्लिप स्टिच घेऊन इथे आता हे आपले बंद करून घेणार, कैचीने धागा कट करून इथे गाठ मारून घेणे, अशा प्रकारे आपल्या ह्या 6 पाकळ्या तयार झाल्या आहेत. 1 2 3 4 5 6 अशा प्रकारे मी इथे हा रेड आणि ग्रीन घेतला आहे. अजून वेगळे कलर घेऊन तुम्ही अशी फुले तयार करू शकता.